तर येस फायनली आता आम्ही जातोय उज्जैनला. तर महाराष्ट्राबाहेर मी पहिल्यांदाच चालले. वाव गाईस TC आलाय आणि मस्तपैकी आम्ही रेडी वगैरे झाले. मोबाईल नव्हते देत, केवढं स्ट्रगल केलं. भारी ना, कुठे पण गेला तरी खंडोबा आपल्या जोडीला आहे. गुफा खूपच आहे आतमध्ये. आमची आता फेमस झाले बम बोले. म्हणजे मॅनेजमेंट जराही नाहीये आणि लाईन मध्ये कोण लक्ष पण नाही देत. इथे आहे मेंढा. आता इथे शिप्रा नदीची आरती सुरू आहे. महाकालाचं काय रूप वाटतंय हे एक नंबर. सो हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या दिवसाची एक्साइटमेंट कधीपासून होती सांगायला गेलं तर जेव्हा मी यूट्यूब पण नव्हता सुरू केला किंवा हे व्लॉगिंग वगैरे नव्हते सुरू केलं ना, तेव्हापासून या ट्रिपची प्लॅनिंग सुरू होती. तर येस फायनली आता आम्ही जातोय उज्जैनला. सो येस खूप म्हणजे प्लॅनिंग नंतर आता आम्ही उज्जैनला चालले आहेत. आणि आता आमची ट्रेन आहे वसईवरून आणि आता खाली रिक्षा आलेली आहे. आणि येस माझं पॅकिंग वगैरे झालं आहे. मम्मी पप्पा वगैरे खाली उतरले. आता मला पटकन खाली जायचं आहे. आणि चला आता पुढे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. येस खूप मजा येणार आहे या ट्रिपमध्ये. आम्ही बरेच जण आहेत, म्हणजे आयडिया नव्हती केवढे जण आहेत, पण आता बरेच जण आहेत असं कळलंय. आणि येस बघूया आता काय होतंय पुढे. बाय बाय कर सांग. खाऊ येतो का तू? येतो. रिक्षा आले. चलो चला आता रिक्षामध्ये बसलो. आता आम्ही स्टेशनला जाऊ आणि तिथे चेक केलं ऑनलाईन तर ॲक्च्युअल टाईमलाच आहे, म्हणजे परफेक्ट आहे ट्रेन. आता बघूया स्टेशनला पोहोचू. सो फायनली आता मी स्टेशनवर पोहोचले. ट्रेन आता येते. मी दाखवते कोण कोण आहे आमच्यासोबत. हॅलो मावशी, मामा, मावशी, मावशी, तू कुठे चालली? मावश्या, मम्मी पप्पा, यांचं काय चाललंय वेगळंच. मावशी चला पुढे तर कंटिन्यू करूया. तर ही जी आमची ट्रिप आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही सगळे मामाकडचे आहेत. म्हणजे आमच्या मामाचीकडची सगळी आमची मामा मामी मावशी वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक पर्सन ॲड आहे. ये हिला कोणी बोलावलं ना तरी पण आले नसते. एवढा वेळ तिथे उभे राहिल्यावर सांगितलं की पुढे जायचं. आता सगळी पुढे यायला लागली. नाही यायला लागले. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही पण चालतो. चला पटापट. गर्दी झाली आमचीच एवढ्या जणांची ट्रेनमध्ये घुसायला. हाय हाय नेहा हाय. सो फायनली आमची ट्रेन आता सुरू झालेली आहे आणि आता कोण कोण कुठे कुठे बसले मी तुम्हाला दाखवते. चला समोरच मावशी आणि मावशा बसले आणि ते मम्मी आहे आणि हां ही बाजूला आणि या साईडला श्रेयश आहे. श्रेयश आणि तिथे पप्पा आहेत. ते दुसरे कोण आहेत दाखवते. इथे सगळी आहेत मामा वगैरे. हां चला आता दुसरी कुठे आहेत बघूया. हॅलो इथे मामा आहे. चला परत. सो आता सगळे जेवायला लागले. गाडी चालू नाही झाली तर लगेच जेवण सुरू. माझं जेवण, तुझं जेवण झालं? यांचं जेवण चालू आहे इकडे. सो आता जेवणामध्ये चिकन आणि भुजिंग आहे आणि हे काय सुरमई पण आहे. ते मला एवढं नको आणि भाकरी. चलो जेवते हे अभी. आता पुढचे काही दिवस व्हेज खायचे म्हणजे आता नॉनव्हेज आजच खायचं. शुभमचा कंपार्टमेंट वेगळा आहे, तो वेगळी जवळ आहे आणि तिकडे एकदम शांतता आहे असं मी ऐकले. तर जाऊन बघूया कुठे आहे त्याचं कंपार्टमेंट, कुठे आहे त्याची सीट. ही बघा. आणि आम्ही यांना शोधतो सगळीकडे. स्ट्रगल चालला. हिला वरती बसायचं आहे.
आणि मी तर पहिल्यापासूनच बसते. मम्मी बघ आता फॅनमध्ये माझी केस जाणार होती. काही बोलेल सांगताना मला वेगळंच वाटते. पण म्हणजे ट्रेनचा सफर तर मी आता केला आहे, जसा तो जेजुरीला गेलेलो तेव्हा. आणि आत्ता बघायला गेलो ना तर महाराष्ट्राबाहेर मी पहिल्यांदाच चालले. वाव म्हणजे असं वाव मुमेंट आहे. पण गेले एवढे वर्ष मी लाईफ जगतो पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर चालले. नवल आहे पण ठीक आहे. चलो काय गं आतापर्यंत कसं वाटते? पहिल्यांदा कुठेतरी काय ते. सो गाईज मी समृद्धीला केक आणायला सांगितलेला आणि तिने माझ्यासाठी केक आणला. हे कॉम्प्लिमेंटरी हे नव्हतं सांगितलं. दाखवते थांबा तुम्हाला. व्हेरी व्हेरी टेस्टी. आता वडोदरा आलाय आणि आम्ही जरासं स्टेशनवर उतरलेच. जी आमची ट्रेन तिकडे आहे, कधी पण सुटू शकते, माहिती नाही किती मिनटं थांबणार आहे. जशी ट्रेन थांबली तशी आम्ही लगेच बाहेर आलो. बघूया थांबा. वडोदरा स्टेशन. किती वाजले रे? 12:40 झालेत आणि आता आम्ही वडोदराला आहेत. आणि आम्ही पोचायचं टायमिंग आम्हाला सकाळी 6:30 दाखवते. तर बघूया. झोप तर काय लागत नाही, झोपायचं जाम ट्राय करतो, काय नाही नुसतं आवाज येते ट्रेनमध्ये. गाईज TC आलाय आणि आम्हाला विचारतो तिकीट कुठे. विदाउट तिकीट कसं फिरू शकतो आम्ही? लोकलला फिरतो का वसई टू चर्चगेट? इकडे नाही काढलं बाजू वेगळी आहे. हिला सवय आहे विदाउट तिकीट फिरायची, आम्हाला थोडी. आम्ही तर तिकीट काढूनच फिरतो. थांबा त्याला दाखवतो तिकीट. कन्फर्म आहे. गेला घाबरला तू. तिकीट बघितली पण नाही आणि डायरेक्ट तसंच घेऊन बघून गेलं. कन्फर्म आहे विचारलं आणि गेलं. मी नुसतं पालिश 3 जण बसले होते, त्याला वाटलं का तिकीट नाही काढून बसले. वा. सो गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता रतलाम या स्टेशनला जंक्शनला पोचले. गुड मॉर्निंग. चलो गुड मॉर्निंग गाईज. आता पुढच्या 5 मिनिटात आमचं उज्जैन स्टेशन येणार आहे. म्हणून आता सगळेजण अशी लाईन लावायला लागले, कारण मोस्ट ऑफ पूर्ण तर ट्रेन इकडेच खाली येणार आहे उज्जैनला. तर बघू आपण सगळ्यांनी अशा बॅगा काढून ठेवले. गुड मॉर्निंग. मम्मी गुड मॉर्निंग. चलो उतरते हे अभी. बघा पूर्ण ट्रेन इकडेच खाली झाली. कधीशी केवढी भरलेली होती. उज्जैन. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलेले आहेत महाकालच्या नगरीमध्ये उज्जैनला. आणि आता बघूया आता स्टेशनवरच आहे. पुढे काय कसं दाखवतो तुम्हाला. सगळेजण बॅग्स काढलेत आता ट्रेनमधून. सगळेजण फायनली उज्जैनमध्ये आहेत आता आम्ही. बघूया पुढे कसं काय होतंय. गाडी वगैरे कुठून आहे हॉटेलला जाण्यासाठी. अगदी उज्जैन स्टेशनच्या बाहेरच हे मारुतीचं मंदिर आहे. आणि ते बघा तिकडे उज्जैन स्टेशन. मस्त ना. तर आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ना तिथून आम्हाला पिक करायला गाडी येणार आहे. तर ती गाडी कधी येते काय माहिती. आम्ही सगळेजण वेट करायला लागले आता. बापरे इकडे खूप जास्तच थंडी आहे. आपल्याकडे नॉर्मल आहे एकदम बेकार. सगळीजण फ्रीज झालेत. कायच बोलू, जाम थंडी. गाईज हॉटेलवाल्यांनी गाडी बोलून इकडे मॅजिक पाठवलेलं आहे आणि आमच्यासोबत झालेलं आहे सकाळ मस्तपैकी स्कॅम. ठीक आहे ह्याला पण गाडीच बोलतात हे मला आत्ताच समजले. चला जाऊया. ही आमच्या मॅजिकमध्ये एवढी जण आहेत आणि बाकीची दुसऱ्या मॅजिकमध्ये. तो फायनली आम्ही हॉटेलवर आता पोचलेत. चला सगळे आता हॉटेलमध्ये आले. ते महाकालची मस्त प्रतिमा आहे. तुम्हाला माझी रूम टूर देते. पहिला तर बाथरूमच आहे आणि मग त्याच्यानंतर हे रूम आहे. 3 बेड आहेत.
आणि ही मी फायनली पोचलो मस्तपैकी. आणि इथे पण एक बाथरूम आहे. पोरांचं काय चाललंय बघूया त्यांच्या रूम मध्ये जाऊन. यांनी तर तुमचा रूम पण मस्त आहे. मंदारचा धुपा काढायला चाललाय. सो गाईज आता मी फ्रेश वगैरे होते, मग तयारी करते, मग तुम्हाला भेटते. चला बाय बाय. सो गाईज मस्तपैकी आम्ही रेडी वगैरे झालेत आणि आता दर्शनासाठी चालले. सो मी मस्त असं पेंटिंग वगैरे काढले, तुम्हाला नंतर दाखवते सगळी तयारी. तर जाऊया दर्शनाला. सो आता मी दर्शनासाठी चाललेत आणि हे प्रवेशद्वाराची इथे पोहोचले. सो गाईज आता मी दर्शनाला जायला रेडी झाले. मस्तपैकी वाईट घातले सगळ्यांनी, नाश्ता करते. चाय आपल्याला वाटलं करशील ना मस्त. सगळ्यांच्या आता टिक्का लावायला लावलाय महाकालचा. आता मी पेंटिंग वगैरे काढलेली लागते. हातावर काढलाय त्रिशूल आणि मागे काढलाय शंकराची पिंडी. तर गाईज आता मी फायनली महाकालेश्वराच्या दर्शनासाठी चाललेत. आणि बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर मी आता पहिल्यांदा आले, म्हणजे MP मध्य प्रदेशला. आणि अजून एक सांगायचं झालं तर हे माझं दुसरं ज्योतिर्लिंग आहे जे मी व्हिजिट करणार आहे. पहिलं तर माझं एक त्र्यंबकेश्वर जे आपले महाराष्ट्रातच आहे तिथे दर्शन घेऊन झालं आहे, आणि हे दुसरं. आणि आता म्हणजे एक असतं ना आपलं एक ड्रीम बनून जाते की म्हणजे आता मी आता 2 ज्योतिर्लिंग व्हिजिट केले, तर मला असं वाटायला लागलं आहे की आता मी पूर्ण 12च्या 12 ज्योतिर्लिंग व्हिजिट करायला पाहिजेत. आणि येस, नक्कीच लवकरच होतील अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि बघूया आता पुढे काय होतं आहे. सो ही घेतलेली आहेत पूजेसाठी फुलं आणि देवाला आवडणारी ही धोत्र्याची फुलं. चला तर जाऊया आपण मंदिर परिसरात. तर पोचलो आहे, बघूया दर्शन कसं होते, गर्दी वगैरे आहे का नाही काहीच आयडिया नाही आहे. सगळेजण पुढे गेलेत आणि आम्हीच मागे आहेत. सो आणि ही छोटी छोटी फुलं तुम्हाला दिसत आहेत ना, त्याला आमच्याकडे रुईची फुलं असं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि हे फळ कोणतं आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल. सो हे इकडचे सगळे बघण्यासाठी आम्ही रात्री येणार आहेत, तेव्हा आपण बघूया. आता सध्यापुरती ते दर्शनच घेऊया. मम्मी कैसा लग रहा है? चांगलं मस्त वाटते, प्रसन्न वाटते ते आल्यावर. मावशी पण आहे मागे. कैसा लग रहा है? पहिल्यांदा कुठेतरी फिरायला आलंय. चला दर्शन घेऊया. आता मी मंदिराच्या आवारात दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. श्री महाकालेश्वराचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. भारी वाटते, एकदम ब्लेसिंग खूप भारी वाटते. आणि हे मम्मी आणि इकडे बघा मंदिर आहे आमच्या मागेच. मोबाईल नव्हते देत, केवढं स्ट्रगल केलं तेव्हा मोबाईल भेटला आणि आता मी मध्ये आले पटकन. आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मंदिर. तुम्ही पण दर्शन करून जा कलशाचं. कलशाचं दर्शन केलं म्हणजे देवाचं दर्शन झालं असं बोलतात. सो तेच समजा तुम्ही. ओम नमः शिवाय, नमो पार्वती पते, हर हर महादेव. खूप छान वाटते एकदम. खूप अशी गर्दी पण बरीच आहे इकडे, त्याच्यामुळे ना यांची ट्रस्टी खूप स्ट्रिक्टली वागते. शुभ का हूँ शुभ मेरे है, मैं और क्या मांगू शंकर से. इथे अभिषेक चालू आहे बऱ्याच जणांचा, बघू शकतो. आणि इथे छोट्या छोट्या पिंड्या आहेत. आणि इथे सुद्धा मध्ये महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे अतिप्राचीन खंडेरायाचं मंदिर आहे. येलकोट येलकोट.
सदानंदाचा येलकोट जय मल्हार. सदानंदाचा येलकोट. भारी ना, कुठे पण गेला तरी खंडोबा आपल्या जोडीला आहेच. हे बघा, इथून तुम्ही महाकालेश्वराचं दर्शन करू शकतात. आता आपण श्री बडा गणेश मंदिरात दर्शन करायला जाऊया. बापरे, गणपती बाप्पा केवढं मोठं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे मम्मी हे महाकालेश्वरचे टी शर्ट असतात ते घ्यायला लागले. बघते कोणाला. ये असली क्या, मतलब बताइए मुझे कैसे. रुद्राक्ष घूमता है, देखिए फरता है, फरता है रुद्राक्ष. भारी ना, एकावर फिरते बघ. फरता है रुद्राक्ष. 50. महाकालाचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आणि हॉटेलवर जरा वेळ थांबलो, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही उज्जैनमध्ये दुसरे पण प्लेसेस आहेत ना, तिथे आम्ही चाललेत आता बघायला. सो बघूया आता कसं होतंय सगळं. हेच तुम्हाला सगळं दाखवते मी. चला भेटूया पुढे. आमचं मॅजिक आलेलं आहे आणि आता आम्ही चाललेले आहेत उज्जैन फिरण्यासाठी आणि यांचे इथे खाऊ खायला चालू आहे. हावशा बघा ये, आणि मम्मीला सगळ्यांचं खाऊ चाललंय. मॅजिक मागे. तर आता आपण आले आहेत राजा भर्तारीची जी गुफा आहे तिकडे. हे बघा मागे आहे, मी तुम्हाला दाखवते आता. रामभक्त हनुमान की जय, बजरंगबली की जय. तिकडे कालभैरवाचं दर्शन सुद्धा आपण इकडे घेणार आहेत आणि अजून बरेचसे आहेत. चला, हे मंदिर केवढं भारी आहे बघा. त्याच्यावर एकदम बारीक बारीक असं काम केलेलं आहे. कोरीव काम. मध्ये जाऊया, गुफा बोलतात, गुफेमध्ये जाऊया आता आपण. गुफा मार्ग. आता आपण गुफेमध्ये जाऊया. चला. सावका सूत्र हा हे बघ उंच आहे. सही. चला पटापट सगळी गुफेमध्ये चालले जाता. वरून बघताना एवढं काय वाटत नाही, पण असं आतमध्ये बरंच आहे इकडे. तपस्थळी गुफेमध्ये फिरून झालेलं आहे. आता परत आम्ही वरती चाललेत. चला आता वरती. ही आता राजयोगी गोपीचंदन महाराजांची दुसरी गुफा आहे. त्याच्यामध्ये आता त्याच्यात आम्ही मध्ये चाललेत. चला. सगळीकडे कसं बनवलं असेल ना एवढं, म्हणजे असं आतमध्ये श्री नीलकंठेश्वराचं मंदिर आहे मध्ये. इथे एक बाबा तपश्चर्येत बसलेत. जय भोले बाबा की. हे बघा मंदिराचा परिसर पण किती शांत आहे, एकदम मस्तपैकी. आता आपण इथे मध्ये जाऊया आणि बघूया. आता मी इथे प्रदक्षिणा करते. रामभक्त हनुमान की जय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. प्रदक्षिणा करताना आपल्याला दिसतात. प्रदक्षिणा माझी पूर्ण झाली. लुक आवडलाय तर फोटो काढायला लागलेत नेहा जोडीला. नेहा आमची आता फेमस झाले. हे बघा ही सेलिब्रिटी. सगळ्यांना लुक किती आवडलाय बघा तिचा. जास्तच जरा प्रेम नेहावर. कहाँ से? गुजरात से. अच्छा, आप गुजरात से.
या मला गुजरातवरून भेटले, म्हणजे इथे उज्जैनमध्ये भेटले आहेत आणि त्यांना हे सगळं आपलं लुक वगैरे सगळं खूप आवडलंय. मग खूप चांगलं आहे ते आपण बोलायला वगैरे. तुम्ही पण आता सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा इथे ना गोशाला सुद्धा आहे, खूप मोठी गोशाला आहे. आणि ते काय करायला लागले, काय घेता? लिंबू पाणी. लिंबू पाणी, ओके. मेरे को भी ले लो. इथून आमचं बघून झालेलं आहे, आता आम्ही दुसरीकडे चाललेत. कुठे ते बघूया आता. काय आहे ना, वाव मस्त मस्त वस्तू बनायला. तर आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलेले आहेत. गडकालिका चं मंदिर आहे, गडकालिका मातेचं मंदिर आहे आणि ते एक शक्तिपीठ आहे. तर आता आपण जाऊया आणि बघूया. गडकालिका माता, किती गर्दी आहे, जाम गर्दी आहे. गडकालिका मातेचं सुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही पटापट असे लवकर लवकर दर्शन करून घ्यायला, कारण आम्हाला परत फिरायचं आजच्या दिवसात, त्याच्यामुळे. हे बघा इकडे लाकडाची खेळणी आहेत, त्याच्यामध्ये हे आहे किरकिर किरकिर किर आवाज येतो याच्यात. आणि अजून काय काय माहिती आहे का इकडे, हे बघा हे असं आहे ट्विंग ट्विंग. आणि हे काय, हे काय बघ जरा शुभम, आय थिंक भवरा आहे, भवरा आहे. अरे 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 अरे, याला काय जमत नाही. आणि हे तर माहिती आहे, म्हणजे असं वाजवायचं. आणि हे पण छान आहे, बरीचशी लाकडाची खेळणी आहे तिथे. आता इथून आम्ही निघालेत आणि आता आम्ही चाललेत कालभैरवाच्या दर्शनासाठी. इथे ना कलश यात्रा निघाले. आता आम्ही ते जेवायला थांबलेत आणि आता मेन्यू आमचा. चला जेवूया. तर आता आम्ही बाबा महाकाल भैरवाच्या मंदिरात चाललेले आहेत, जे सेनापती आहेत उज्जैनचे. तिकडे आता आम्ही दर्शन करतो आणि त्यांना मदिरा चढवली जाते असं बोलतात. पण बघूया आता. ओ भाई, ओ पापड बघ एवढा मोठा आहे. पापड आहे. ओटीमध्ये काय काय घेतले, ते दोऱ्याचं काय करायला बोलले? एक हे वाला आहे ना, लालवाला दोरा, तो देवाला तिकडे बांधायला, आणि ब्लॅक वाला मुलांच्या हाताला लावायला बोललेत. पण यांच्या घरचा मुलगा हीच आहे, सो हिलाच बांधायला लागेल. चला. मम्मीनी पण घेतले ओटी, म्हणजे काय ते प्रसाद बोलतात देवाचा इकडे. चला. आणि आपल्याकडे ओटी बोलतात. बापरे, दोरे बघा केवढे बांधलेत. म्हणजे इकडे पूर्ण जेवढे पण आहेत ना असे सगळ्याला दोरे बांधलेले आहेत. आणि आम्हाला सांगितलं की 2 तास तरी लाईनीला जाणार आहेत. 2 तास लाईनीमध्ये जातील. तर म्हणजे बघूया आता किती वाजेपर्यंत आमचं दर्शन होतंय. आता किती वाजलेत? आता 1:40 झालेत. आता बघूया आमचं किती वाजता दर्शन होतंय. गाईज इकडे लाईन खूप आहे आणि खूप ऊन लागायला लागले. तिकडे आमच्या इकडे 3 वर्मा आले. दाखव दाखव शुभम, मुदी काय करतो. तर गाईज भर उन्हाचा टाइम आहे, म्हणजे अगदी 2-2:30 वाजले. आणि आता इथे चंद्र सुद्धा आलेला आहे. तर गाईज आम्ही मदिरा घ्यायला विसरलेलो. मंदारने एका या पोराला विचारले, तर बघू तो आणून देते का आपल्याला. देखते. हे बघा, हे जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आता धागा बांधायला लावलाय. आमचे पप्पा बघा बाबाजी बम बम बोले. उज्जैनच्या कालभैरवाचं दर्शन तर आता आमचं झालंय. अगदी 2-2.5 तास आमचे लाईनीत गेले. आणि आता म्हणजे थोडं डिसअपॉइंटिंग वाटतंय, बिकॉज एवढा वेळ लाईनीत राहिलो आणि दर्शन जेव्हा करायला गेलो ना तर असं पटकन असं काढून टाकलं. म्हणजे मॅनेजमेंट जराही नाही आहे आणि लाईनमध्ये कोण लक्ष पण नाही देत. म्हणजे एवढं काही खास असं मॅनेजमेंट नाही आहे. सेम जे महाकालाचं मंदिर आहे ना तिथे पण असं आहे, एकाला वेगळा रूल, एकाला दुसरा रूल.
भक्त तर सगळे एक समानच आहेत ना, मग असे रूल का वेगवेगळे बनवलेत? पैसे देतात ते, पैसे देतो पण असं थोडी आहे. पण VIP पण नाही, हे ट्रीटमेंट बरोबर नाही आहे. 250 रुपये देतात त्यांना, पटापट जाऊन देतात. पण कसं यार, इथे कालभैरवाच्या इकडे तुम्हाला जरा पण नाही पटलं. एवढं 2.5 तास उन्हामध्ये राहिलो आणि आता एवढं पटकन असं म्हणजे असं नाही म्हणजे एवढं दर्शन म्हणजे असं देव पण अशाने खुश नसेल होत. काय बोलणार आता, मूर्ती नीट बघून पण नाही दिली की देव कसा आहे आणि कसा नाही. आता आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरात आलेले आहेत आणि आता बघूया आपण जाऊन तिथे कसं आहे. असं बोलतात की पाय धुवूनच आतमध्ये जायचंय. मग आता आम्ही आधी पाय धुवायला चालले आणि मग जातो मंदिरात. आता सिद्धेश्वराचं देखील दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तिथे बहुतेक पितृदान वगैरे असं काय काय करतात, हे काय मला कळलं नाही. त्याच्यानंतर आता दुसरीकडे पण जायचं आहे, बघूया आता कुठे जातोय. आता आपण उज्जैनमध्ये फेमस असलेलं जे मंगलपूजनासाठी जे मंदिर आहे तिथे आलेलो आहोत, तर बघूया चला. महाकाल, जय श्री महाकाल. आवाज ही नहीं आ रही है. जय श्री महाकाल. देखिए बाबा महाकाल का नाम लेने से आधे कष्ट दूर होते हैं. दर्शन करना तो नसीब वाले के हाथ में रहता है. और उज्जैन नगरी बाबा महाकाल की नगरी में वही इंसान आता है जिसको बाबा महाकाल यहाँ तक बुलाता है. तो आज अपन जिस दरबार में खड़े हैं ना, ये दरबार है पूरे विश्व का एक ही मंदिर है. और यहाँ पे 9 जो ग्रह रहते हैं ना ब्रह्मांड के अंदर, उसमें से एक मंगल जो ग्रह आता है, ये मंगल ग्रह का जन्मभूमि जन्म स्थली. जैसे शनि सिंगापुर महाराष्ट्र आप लोग दर्शन करने गए, वहाँ पे शनिदेव को है ना, ठीक उसी प्रकार यहाँ पर उज्जैन नगरी अवंतिका खंड में मंगल का है. और मंगल ग्रह जो है यहाँ पे बालक के रूप में अवतार है और शिव के रूप में आधीन है और शिव के रूप में पूजा होता है. और यहाँ पे क्या है, भेड़ की सवारी. भेड़ यानी कि मेंढा जो राजस्थान में पाया जाता है, जिससे ऊन प्राप्त होता है. और ये भेड़ होने का कारण वर्ष ये रहता है कि अपने इंसानों की जो 12 राशियां रहती है ना, उनमें से 2 राशि के अधीन है. कौन सी राशि? मेष और वृश्चिक राशि के स्वामी है, 9 ग्रहों के सेनापति है और अपने जीवन से जुड़े 21 कार्य देखते हैं. और 21 शंकर महादेव मंगलनाथ मंदिर उज्जैन मध्य प्रदेश. हे बघा, सर्व शिव मंदिरांमध्ये पिंडीच्या समोर नंदी असतो, पण या मंदिरामध्ये तसं काही नाही आहे. इथे आहे मेंढा, ज्याच्यापासून म्हणजे लोकर म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की राजस्थानमध्ये देखील म्हणजे त्याच्यामुळे इथे मेंढा आहे. हे बघा, तिथे ना एक दीपमाळ आहे आणि त्याच्यावर तो मोर आहे, तो कसा फिरतोय बघा, आणि त्याच्या भोवती पक्षी देखील उडत आहेत. तर मंडळी, आता मी महर्षी सांदीपणींच्या आश्रमामध्ये आले, चला जाऊया. इथे सर्वांग श्री कृष्णाद्वारे सखी 64 कला आहे असं काहीतरी आहे. हे तलावासारखं वाटतंय, पण ॲक्च्युली काय बोलतात हे आम्हाला माहिती नाही आहे. हे बघा, या आश्रमामध्ये काय काय ते बघूया आपण. वा, श्रीकृष्ण बघा किती छान. इथे बरेचसे असे पेंटिंग्स आहेत, आपण पटापट बघूया. जे घडलेल्या घटना आहेत ना, त्याच्यावर आधारित त्या पेंटिंग आहेत. इथे मध्ये आहे ना, कृष्णाद्वारे जे 14 विद्यांचं ज्ञान दिलं गेलं होतं त्याचं पेंटिंग्स आहेत. म्हणजे जसं की पुराण, तर्क म्हणजे लॉजिक, कल्प, धर्मशास्त्र, नियुक्त, ज्योतिष, हे सगळं म्हणजे श्रीकृष्णानेच इन्व्हेंट केलेलं आहे. आणि तिथे व्याकरण आणि छंदशास्त्र वगैरे
शिक्षा, म्हणजे ह्याच्यामधल्या बऱ्याचशा विद्या आहेत ज्या आपल्याला माहितीसुद्धा नाही आहेत. आणि ते आयुर्वेद प्रदान, त्याच्यानंतर तिथे आहे संगीत. आम्ही असं सहज इकडे फिरत होतो तर या इकडे बघा ना किती गोंडस असं श्रीकृष्ण आहे. वाव, बघता क्षणी मोह झाला. वाव, सुंदर. आता आम्ही रामघाटाच्या इकडे आलेत आणि दिवे घेतलेत. आता आरती आहे इकडे, चला जाऊया. आता इथे शिप्रा नदीची आरती सुरू आहे. रामघाटावर आता आम्ही दिवे वगैरे सोडलेले आहेत. आता कुठे जायचंय? हरसिद्धी माता. हरसिद्धी माता आहे तिकडे जायचं आपल्याला. चला. दरोगा, मामा दरोगा झाले. मी खूप थंडी होती म्हणून शाल घेतले नवीन आणि आता आम्ही हरसिद्धी मातेच्या आरतीसाठी चाललोय. तर चला. सो गाईज, आजच्या दिवसात ना मी खूप फिरले, मग थकले, मग आता रूमवर आले, मग फ्रेश झालो आणि आता तयारी करून आता पुन्हा आम्ही चाललेत उज्जैनला, जे नाईटमध्ये कसा व्ह्यू आहे ते बघण्यासाठी. आणि तुम्हाला मी एक सांगायला विसरलेली की जी मी सकाळपासून जे कपडे घालून फिरत होती, जो माझा आउटफिट होता त्याच्यावर जे पेंटिंग होतं ना ते आमच्या निलेश दादांनी काढलंय, म्हणजे जे वहिनीच्या पण काढतो त्यांनीच काढलेलं. तर आपण जाऊया आणि बघूया. चला, बाय बाय, भेटूया पुढे. सो आता आम्ही आलेले आहे तिथे मंदिराच्या परिसरात आणि हे बघा महाकालाचं काय रूप वाटते हे एक नंबर. म्हणजे या स्क्रीनवर एवढं चांगल्याशी विजिबल होत नाही आहे, म्हणजे मोबाईलने एवढं क्लिअरने दिसत आहे, पण मी समोरून बघते ना, वाव, भारी वाटते. सकाळी तर म्हणजे एवढा शृंगार नव्हता केलेला, पण आता एक नंबर वाटतोय. चला आता पण तिकडे बघूया. आमच्या सोबत आलेले पुढे गेले आणि आम्ही दोघी राहिलो मागे. बघा गणपती बाप्पा आहेत मोठे असे. किती छान बनवले ना सगळं. म्हणजे मी तर पहिल्यांदा आले म्हणून मला असं वाटते बऱ्याच जणांनी येऊन पाहून सुद्धा गेले असतील. त्या साईडला बघ ना केवढं भारी वाटते, एवढं भारी भारी केले ना सगळं काय. म्हणजे असं खूप काय बघण्यासारखं आहे, पण आता वेळ आणि सकाळपासून एवढं फिरलोय ना त्याच्यामुळे नाही इच्छा होते एवढं पुढे जाण्याची, चालायची तर शक्ती नाही राहिलेली आहे. तर येस, आपण इथपर्यंतच बघूया आणि जर पुढे गेलीच तर मी तुम्हाला दाखवेल कसं आहे ना हे जग. कुठे पण जा, माझा मल्हारी आता हा सगळीकडे सोबत असतोच. हे आता मला पुन्हा एकदा पटलेलं आहे. तर मला हे बघून, हा स्टॅच्यू बघून एवढं म्हणजे एक लाईन आठवली ती आमच्या मंगला पाटील परिवाराचं जे गाणं आहे ना खंडोबाचं, त्याच्यामध्ये आहे ती, म्हणजे अशी, नील्या घोड्यावरी जो झालाय स्वार रयतेचा कैवारी, मंगल्या पाटील परिवाराला पावलाय खंडोबा मल्हारी. भारी ना केवढं, म्हणजे असतं बाई, मल्हारी आहे सोबत. एलकोट एलकोट, जय मल्हार, जय महाकाल. हे पण असं खूप छान असं बनवलंय. महामृत्युंजय मंत्र तिथे लिहिलेला आहे पूर्णपणे आणि असं खूप असं विस्तारलेलं आहे. ते नंदीवर आहेत महादेव, बरंचसं आहे बघण्यासारखं. पण आता आम्ही इथून निघतोय. तर येस गाईज, आजचं व्लॉगचा एंड मी इथेच करते, बिकॉज आज ना आम्ही खूप फिरलो आणि खूप असं थकायला सुद्धा झालं. आणि आता इथून जाताना मी तुम्हाला काहीच नाही दाखवत आहे. आणि उद्याला सुद्धा आम्हाला ओंकारेश्वरसाठी निघायचं आहे, तर सकाळी खूप लवकर उठायचं आहे. म्हणून आता मी रूमवर जातो, मग जेवतो
आणि मग झोपतो आणि मग सकाळी लवकर उठतो आणि मग पुन्हा नवी आपली जर्नी सुरू होईल. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा वेट करा. आणि येस, जर तुम्हाला आजचा हा पूर्ण दिवसाचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव. जय महाकाल.